नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. कायदेशीरपणे बोलायचं झालं तर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिलं होतं. त्यामुळे साहजिकच अपात्रता ही केवळ औपचारिकता होती. नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयामुळे आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय. अपेक्षा होती खऱ्या निकालाची, मात्र तसं झालं नाही असं आंबेडकर म्हणाले. राहुल नार्वेकर ने जो जजमेंट दिया, उस जजमेंट से हमारे जो मित्र है शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप, इनको सदमा पहुंचा है। अपेक्षा कर रहे थे कि सही निर्णय होगा, लेकिन फिलहाल वो सही निर्णय नहीं दिखाई देता। हम उनके साथ में सहानुभूतिपूर्वक है, उनकी परिस्थिति समझ सकते हैं और राजनीति में जो समझौता हुआ उसका अदा भी करेंगे। लेकिन जहाँ तक कानूनी बात अगर कहूँ, जब इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया और सुप्रीम कोर्ट, चाहे वो गलत हो या सही हो, पार्टी जो है वो एकनाथ शिंदे की सही पार्टी है ऐसा कहने के बाद मैं समझता हूँ कि औपचारिकता ही बची हुई थी ये अर्जी डिस्क्वालिफिकेशन का निकालने। पता नहीं राहुल नार्वेकर ने इतना वक्त क्यों लगाया, वो जल्दी भी लगा सकते थे और निर्णय यही अपेक्षित ऐसा मैं मानता हूँ। पुण्यातील कुख्यात शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 2 जणांना अटक केली. आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर माजी मंत्री सुनील केदार जेलमधून बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत करताना रॅली काढली. मात्र अशा प्रकारे विनापरवानगी रॅली काढणे, प्रचंड गर्दी जमवून वाहतूक कोंडी करणे या आरोपाखाली नागपूरमधील धंतोली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नुकत्याच सुरू झालेल्या जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना छत्रपती संभाजीनगर जवळ आपत्कालीन स्थिती अनुभवायला मिळाली. एका व्यसनी प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये धूम्रपान केल्याने झालेल्या धुरामुळे वंदे भारत एक्सप्रेसची ऑटोमॅटिक आपत्कालीन यंत्रणा सुरू होऊन गाडीला अचानक ब्रेक लागला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेडच्या लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त देवस्वारी पालखी काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रसह विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही यात्रा 4 दिवस भरवली जाणार असून यात्रेत कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, बचत गटाचे वस्तू प्रदर्शन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आले होते. सर, यात्रेमध्ये आपण बेसिक जे फॅसिलिटी असतात लोकांसाठी त्याच्यावर भर दिलो. एक बायपास काढलं, मागचं डस्टबिन लावले, पाण्याची पाईपलाईन दुरुस्त केली, आमच्या पशुप्रदर्शनाचं जे फील्ड आहे त्याला लेवल केलं. हे थोडेफार बेसिक गोष्टींवर लक्ष दिलं. CCTV कॅमेरा लावलं, त्याचे ऑडिओ स्पीकर लावले पोलिसांना, ज्याच्यामुळे थोडंसं सोय झाली सिक्युरिटी करायला. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज महामार्ग वाहतूक पोलिसांकडून व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्पांतर्गत CCTV साठी कमानी बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. या कामामुळे आज गुरुवारी दुपारी 3 तास महामार्गावरील पळसपे हद्दीत मुंबई मार्गिकेवरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी खोपोली शहरातून शेडुंग टोल नाक्यामार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
अखंड महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सेवागिरी महाराज यांचा 76वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त होणारा रथोत्सव काल लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, महेश शिंदे यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन रथाची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर श्री सेवागिरी महाराजांच्या रथाची गाव प्रदक्षिणा करण्यात आली। 75 वर्षाचा अमृत महोत्सव चालू झाला। मी सांगता आज 75 वर्ष पूर्व 76 वर्षात पदार्पण झालं आणि 10 जानेवारीला सेवागिरी महाराजांनी समाधी घेतली। त्याला बरोबर आज 75 वर्ष पूर्ण 76 वर्षात बदल झाला, त्यामुळे हा एक सुवर्णयुग म्हणावा लागेल। 30 तारीख ज्या आज झाली आहे ती सुवर्णयुग म्हणावं लागेल। काय कार्यक्रम काय गेले 11 दिवस या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केले। सुरुवात आमची झेंड्या मिरवणुकीपासून सुरुवात होते। आमचे सुरुवातीला क्रिकेटचे राज्य लेवलचे सामने 5 दिवस झालेले होते। त्यानंतर नॅशनल लेवलचे हॉलीबॉलचे सामने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत 2 दिवस रात्र। त्यानंतर बैलगाडीचे हिंद केसरी मैदान म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध जे होतं ते परवा आमचं या ठिकाणी झालं। 1000 गाडी मालकांनी या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी केली होती आणि ते आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळं पूर्ण केलं। काल थोडा हॉलीबॉल कुस्त्याचं मैदान जे होतं ते पावसामुळे आम्हाला रद्द करावं लागलं आणि आम्ही सर्व कुस्ती आणि ग्रामस्थ मिळून पुढे मैदान घ्यायला प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर आज जो मुख्य दिवस रथोत्सवाचा आहे तो आज पूर्ण झाला। म्हणजे रथोत्सव सुरू झाला उदयन महाराज आणि या मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि सर्व मान्यवर यांचे शुभ असतील सुरू झाले। महादेव बेटिंग ॲप केसमध्ये ईडीला मोठं यश मिळालंय। ॲपचा मालक रवी उप्पल याला भारतात आणण्यात येणार असून उप्पल याला प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणण्याची महत्त्वाची कायदेशीर औपचारिकता आता विशेष न्यायालयात पूर्ण झाली आहे। फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या महिन्यात रवी उप्पल याला दुबईत अटक करण्यात आली होती। भारताची खेळाडू नॅन्सीने आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात विक्रमासह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली आहे। याच प्रकारात ऑलिम्पियन नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने रौप्य पदकाची कमाई केली। पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात महाराष्ट्राच्या रुद्रांश पाटील याने ब्रॉन्झ पदकावर आपलं नाव कोरलंय। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज होत असून वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली पहिल्या T20 सामना खेळणार नाहीये अशी अपडेट प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत दिली आहे। टॉप 10 मध्ये आज इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।